रामकृष्ण हरे. सज्जन हो, छंद या विषयावर आपण मैनावती जालिंदर आख्यान सांगत आहोत आणि आजचा हा शेवटचा भाग आहे, चौथा भाग आहे. राजा गोपीचंदाने पंचधातूचे 5 पुतळे कानिपनाथाने सांगितल्याप्रमाणे ते केले. योग्य तो मुहूर्त पाहिला आणि मुहूर्त पाहून उत्खनन करायचं ठरलं आणि जालिंदरनाथ वर येणार असा तो सोहळा सगळ्या गावामध्ये बातमी पसरली. सगळे लोक जमा झाले. मैनावती पण तिथे होते. आणि मग कानिपनाथाने सांगितल्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं, हे बघ राजा गोपीचंदा, हे लक्षात ठेव, तू पहिली खुदळ टाकलीस की आवाज खाली जाईल आणि खालून आवाज येईल जालिंदरनाथांचा, कोण आहे तो सांगायचं, गोपीचंद असं म्हणून पटकन बाजूला व्हायचं आणि तो पुतळा एक सारखवायचा पुढे. मग खालून ते शाप देतील, भस्म हो जाव, तर तो पुतळा भस्म होईल. पण घाबरायचं नाही, परत खोदायला लागायचं. परत खालून वाणी आली की परत सांगायचं, कोण आहे, गोपीचंद, भस्म हो जाव. पटकन तो पुतळा पुढं सरकलेला असेल. आणि असे 5 पुतळे भस्म झाल्यानंतर मग जालिंदरनाथ वर येतील आणि मग तुला ते दीक्षा देतील असं सांगितल्याप्रमाणे मग ते सगळा यथासांग कार्यक्रम सुरू झाला. आणि गोपीचंदाने त्याप्रमाणे केलं. मारली कुदळकी, खालून आवाज आला, कोण आहे, गोपीचंद, भस्म हो जाव. पटकन त्याने तो पुतळा सरकवला, भस्म झाला. असं 1 2 3 4 5ही पुतळे भस्म झाल्यावर जालिंदरनाथाला असं वाटलं की हा कोणीतरी पुण्यवान पुरुष दिसतो आहे. गोपीचंद हा पुण्यशाली पुरुष असला पाहिजे आणि याच्यावर कोणाचा तरी वरदहस्त असला पाहिजे. कदाचित कानिपनाथांनी तर याला मार्गदर्शन केलेलं नाही ना, अशी त्याच्या मनामध्ये पालचूक चुकली. असू द्या म्हणाले, काय हरकत नाही. तर त्याने लगेच वर मग 5 पुतळे झाल्यानंतर आपोआप सगळं असा वर महाराज आले आणि ते लेत बाजूला झाली आणि एकदम तेजपुंज तो महाराज सगळं तेज फागून सगळ्या लोकांनी जय जयकार केला. नवनाथ महाराज की जय, जालिंदरनाथ महाराज की जय. जिकडे जय 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 जयकार झाला. आणि मग गोपीचंदाने हात जोडले, महाराज माझ्यावर कृपाप्रसाद करा, मला शिष्यत्व द्या आणि माझ्या जीवनाचं कल्याण करा, मला कृतार्थ करा. आणि मग जालिंदरनाथाने त्याला दीक्षा दिली आणि शिक्षा पण दिली. शिक्षा म्हणजे दीक्षित आणि शिक्षित, दीक्षा देणं आणि त्याला शिक्षण पण देणं, अशा दोन्ही गोष्टी त्याला सांगितलं. हे बघ, माया मोहापासून तुला बाजूला व्हावं लागेल. तुला तत्वमसी महावाक्याचा उपदेश केला, हे सगळं मिथ्या आहे, याच्यामध्ये अडकून राहायचं नाही. योगाची दीक्षा तुला मी आता दिलेली आहे आणि आता तुला कशावरही ह्या लौकिक गोष्टीवर प्रेम करता येणार नाही. तो म्हणला, हो महाराज. आणि मग त्याला दीक्षा दिली. त्या नाथांच्या जो संप्रदायाचे जे नियम असतात ते नियमावली समजून सांगितली. आणि मग त्याला सांगितलं, हे बघ, तुझं त्या राण्यावर किंवा राज्यावर कशावर प्रेम नाही हे सिद्ध होण्यासाठी तुला तुझ्या राण्याला जाऊन भिक्षा मागायला पाहिजे 5 घरामध्ये. बरं म्हणाले. मग ते भिक्षाची झोळी दिली आणि तो गेला. गेल्यानंतर पहिली जी पट्टराणी होती त्याची, लुमावंती, तिच्याकडे गेला. आलख निरंजन भिक्षान्नम देही. त्या लुमावंतीने पाहिलं आणि गडबडा लोळायला लागली, महाराज हे काय केलं तुम्ही, आता तुम्ही योगी झाला, आमचं कसं व्हायचं. तो म्हणलं, तुमचं जसं व्हायचं तसं होऊ दे, पण माझं कल्याण झालं, आता मी हे सगळं सोडून जाणार नाही. म्हणले, जवळपास कुठंतरी राहा, मधून मधून आम्हाला तो दर्शन होईल, आम्ही तुम्ही सगळं तिथं पूर्वीच जाऊ, तुम्हाला खाणं पिणं काय ते. म्हणले, तसं काय होणार नाही. गुरु महाराजांनी सांगितलं आहे, संकल्प सोडला आहे, इदन्न मम, हे माझं नाही. म्हणजे स्त्रिया, पुत्र, धन, राज्य वगैरे याच्यावर सगळ्यावर संकल्प सोडला आहे आणि मला आता हिमालयात जाऊन तपश्चर्या करायला जावं लागेल असं महाराजांनी सांगितलं आहे. आणि गुरुवाक्यम प्रमाणम. लुमावती कासावी झाली. कासावी झाली तरी काही इलाज नव्हता. मग झालं आणि मग
गोपीचंदाला महावाक्याचा उपदेश केला, माया मोह जळाला आणि हे सगळं सोडायला सांगितलं. आणि सांगितलं आता आपल्याला म्हणजे तो मी आणि कानिपनाथ आपण आता तीर्थयात्रेला जायचं. चलो. जालिंदर के बचन सुनकर महल मुल्क सब छोड़ा, सब छोड़ा, हरि से कोई नहीं बड़ा, दीवाने क्यों गफलत में पड़ा. जालिंदर के बचन सुनकर, गुरुचं शब्द ऐकला, छोड़ दो सब, माया मोह तोड़ दो. महल मुल्क सब छोड़ा, दीवाने क्यों गफलत में पड़ा, दीवाने क्यों गफलत में पड़ा. सब छोड़ दिया आणि योगाचा मार्ग स्वीकारला आणि जीवनाचं गोपीचंदाने कल्याण करून घेतलं. आणि म्हणून मैनावतीने केला कृतार्थ, गोपीचंद जाय तुटोनिया भवबंध. अशी माता असावी मैनावतीसारखी. कल्याण झालं मुलाचं. आणि मग हे तिन्ही तीर्थयात्रेला गेले. गोपीचंद, कानिपनाथ आणि जालिंदरनाथ तीर्थयात्रेला निघून गेले. कथा समाप्त झाली. ही कथा नवनाथ ग्रंथावर आधारित आहे. नवनाथ महाराज की जय. सज्जनो, तात्पर्य असं आहे की हे 4 भाग आपणाला जे ऐकवलेले आहेत याच्यामध्ये प्रेरणा माता कशी असावी, मुलाचं कल्याण कशामध्ये आहे आणि त्याच्यासाठी आपलंही कल्याण आहे त्याचंही कल्याण करावं. आणि शेवटी सगळे विषय भोगल्यानंतर त्याग माणसं करत नाहीत. आणि ते सगळ्यात महत्त्वाचं असतं की तिथून आपल्या शास्त्रामध्ये ब्रह्मचर्य, ग्रस्त, वानप्रस्थ आणि संन्यास असं जे सांगितलेलं आहे तर ते करत नाहीत माणसं. तर यांनी मात्र सगळं सोडलं. आणि म्हणून शास्त्रकार सांगतात, 18 भार वनस्पती. त्या गोपीचंदाच्या राज्यामध्ये काय नव्हतं? 18 भार वनस्पती, फुले फळे ओळते, 22 त्या पोखरणी नदी गंगा वाहती, ज्या घरे कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, हे सुख सांडोनिया कासया योग सेविते. विषया माझे सुख आहे, हे बोलण्याची सारखे नोहे, का विद्युत स्फुरणेन पाहे जगा माझी. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात. आणि म्हणून सगळं राज्य सुसंपन्न असतानासुद्धा राज्य सगळं सोडलं आणि स्वतः गोपीचंद राजा कृतार्थ झाला. असं काय ते कृतार्थ जीवन जगण्याची संधी प्रत्येकांना असते आणि ती मिळवण्याचे माणसाने प्रयत्न केला पाहिजे असा या सगळ्या 4 भागाचा तात्पर्यार्थ आहे. नवनाथ ग्रंथासारखे ग्रंथ, कथानक ग्रंथ असणारे लहानपणी आम्ही खूप वाचायचो. आणि त्यातल्या ज्या काही कथा ज्या आहेत ना, खूप मनाला भिडणाऱ्या, बोधप्रद वगैरे असतात. आणि म्हणून आज सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. एखादा शब्द इकडे तिकडे गेला असेल बोलण्यामध्ये, अनावधाने ओघामध्ये, आपण समजून घ्या आणि त्याचा सारांश लक्षात घ्या की जरी सगळी संपत्ती मिळवली तरी त्याचा त्यागसुद्धा करता आला पाहिजे. भोग आणि त्याग या दोन्ही गोष्टी माणसाला संतुलित राखता आल्या पाहिजे आणि त्या या कथेचा सारांश आहे. हा व्हिडिओ इतरांना पाठवा, लाईक करा. ज्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी जरूर सबस्क्राईब करा. ऐकत रहा. रामकृष्ण हरी.